विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखीच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे 440 पेजेसचे मी आपल्याला हमाल व सिपाई भरतीसाठी उपयुक्त असलेले PDF बनवलेले आहे आणि ते PDF जे आहे सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे। PDFला घेण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। 149 चे पेमेंट केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला ते जे ईबुक आहे किंवा PDF आहे लगेच आपल्याला ईमेलवर दिले जाईल। तर सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सुपर क्लासला सुरुवात करण्यापूर्वी एक लाईक, चॅनलला सबस्क्राइब पण लगेच करून घ्या। चला व्हिडिओला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, धन विधेयक कोणत्या सभागृहात मांडतात ते विचारलेलं आहे। जे धन विधेयक असते ते विधेयक, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। लोकसभेमध्ये सर्वप्रथम धन विधेयक मांडले जात असते आणि ते पण राष्ट्रपती यांच्या शिफारसीनुसार मांडले जात असते। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर कोणते आहे ते विचारलेले आहे। भौगोलिक क्षेत्र सर्वात जास्त असलेले, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। महाराष्ट्रामध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्र असलेले आहे। कॉपर्निकस यांनी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे। व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो, कॉपर्निकस यांनी कोणत्या ऊर्जेचा शोध लावला। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। सौर ऊर्जेचा जो शोध आहे कॉपर्निकस यांनी लावलेला आहे। स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान हे ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे। स्वातंत्र्यता दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट या रोजी पंतप्रधान यांनी ध्वजारोहण कोठे करतात। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लाल किल्ला या ठिकाणी स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान यांनी ध्वजारोहण करत असतात। प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे। काय, तर प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। जिप्समचा उपयोग प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी केला जात असतो। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोणता व्यक्ती करतो ते आपल्याला सांगायचं आहे। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी नियुक्ती आहे तो, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राष्ट्रपती यांनी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात। केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर कोण निर्णय देते ते आपल्याला विचारलेलं आहे। केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सर्वोच्च न्यायालय केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देत असते। या ठिकाणी दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। एकदम दाट जंगलांनी व्यापलेला, ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। गडचिरोली हा जो जिल्हा आहे दाट जंगलांनी व्यापलेला आहे। राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती कोणते सरकार किंवा कोण करते ते आपल्याला सांगायचं आहे। राष्ट्रीय महामार्गाची देखभाल तसेच दुरुस्ती, ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती सर्व करत असते। मानव शोषण करते वेळेस किती मिली वायू बाहेर टाकतो ते आपल्याला विचारलेलं आहे। जेव्हाही आपण शोषण करत असतो त्यावेळेस किती मिली वायू बाहेर टाकला जात असतो। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 200 मिली जे वायू आहे, माफ करा, 200 मिली वायू प्रत्येक वेळेस जेव्हाही मानव शोषण करतो असतो त्यावेळेस बाहेर टाकत असतो। सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे ते विचारलेलं आहे। संघटना आहे सार्क, तर या संघटनेत सर्वात मोठा देश, ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। भारत हा जो देश आहे सार्क संघटनेतील सर्वात मोठा देश आहे। भारतीय संविधानाने भारताचे वर्णन काय केलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। संविधानाने जे आहे, संविधानाचे वर्णन भारताने काय केलेले आहे भारतीय संविधानाने, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। राज्यांचा संघ असे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन केलेले आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया काय आहे। लीलावती खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। खालील पर्यायापैकी जो आहे लीलावती कशाचा प्रकार आहे, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। लीलावती जो आहे पुरस्काराचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातर्फे देण्यात येत असतो। आता या ठिकाणी जो लीलावती पुरस्कार आहे कोणत्या मंत्रालयातर्फे दिला जातो। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। शिक्षण मंत्रालय या मंत्रालयातर्फे लीलावती पुरस्कार प्रदान केला जात असतो।
संसदेची सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे संसदेने कोणाला दिलेला आहे? संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा अधिकार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे सत्र समाप्ती संसदेचे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मानव शोषण करतेवेळेस किती मिली वायू जो आहे आत घेत असतो ते विचारलेलं आहे. पूर्वी बाहेर टाकत असतो विचारलेलं होतं आणि आता आत किती घेतो ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 200 मिली वायू जो आहे मानव शोषण करतेवेळेस आत देखील घेत असतो. कोणत्या देशासोबत भारताने युद्ध हारल्या कारणास्तव ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. ए मेरे वतन के लोगो हे गीत भारताने कोणत्या देशासोबत युद्ध हारल्या कारणास्तव लिहिले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चीन देशासोबत भारताने युद्ध हारले म्हणून ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिण्यात आलेले होते. लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खासदार समाविष्ट असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. सभागृह आहे लोकसभा मध्ये किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एकूण 48 खासदार जे आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे असतात. खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये गरुड शक्ती हा करार झालेला आहे? गरुड शक्ती करार कोणत्या 2 देशात आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. भारत इंडोनेशिया ह्या 2 देशादरम्यान गरुड शक्ती करार झालेला आहे. शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार विचारला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे शेती क्षेत्रामध्ये दिला जात असतो. 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग तयार होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. एकूण रंग आहेत 7 रंगाचे मिश्रण होऊन. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पांढरा रंग जो आहे 7 रंगाचे मिश्रण होऊन तयार झालेला असतो. क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होत असतो. खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. असंसर्गजन्य असलेले रोग कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर आणि मधुमेह म्हणजे साखरी बिमारी ज्यांना आपण म्हणतो डायबिटीज देखील. तर हे जे रोग आहेत असंसर्ग असलेले आहेत. कॉर्पोरेशन कर खालीलपैकी कोणाकडून आकारला जात असतो ते विचारलेलं आहे. कॉर्पोरेशन कर आकारला जातो कोणाकडून? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राज्य सरकार यांच्याकडून कॉर्पोरेशन कर हा आकारला जात असतो. मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी कोणती बँक कर्ज देत असते? मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जागतिक बँक मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी कर्ज देत असते. आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 3 हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडलेली आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43.2% भाग जो आहे कशांनी व्यापलेला आहे? एकूण क्षेत्रफळाच्या 43.2% भाग तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43.2% जो भाग आहे विद्यार्थ्यांनो मैदानांनी व्यापलेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो? नागपूर जिल्ह्यामध्ये असलेला तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वर्धा जिल्ह्यात असणारे आश्रम ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापेस म्हणतात ते विचारलेलं आहे. काय? ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. डेंग्यू तापीला जे आहे ब्रेकबोन असे म्हटले जाते. संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे. कोणताही कायदा जर केला आणि ते संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. अल्ट्रा व्हिरस असे जे आहे संसदेने कोणताही कायदा केला आणि ते घटनेविरुद्ध असल्यास त्यास म्हटले जाते.
मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते ते आपल्याला सांगायचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये दुधाची किती ग्रॅम आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 3. 220 ग्रॅम कमीत कमी दुधाची आवश्यकता दैनंदिन आहारामध्ये किंवा जीवनामध्ये हवी असते. हिवताप हा जो रोग आहे पाण्याद्वारे पसरणारा आहे, हे विधान कशा प्रकारचे आहे ते विचारलेलं आहे. हिवताप रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. पूर्णपणे असत्य जे आहे, हिवताप पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान आहे. सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. हक्कभंग असे सभागृहापासून कोणतीही माहिती लपवून ठेवण्यास म्हटले जाते. सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे जे हवामान असते उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे. सुती कापड उद्योगासाठी तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दमट हवामान जे आहे सुती कापड उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त असते. राष्ट्रपतींना कोणत्या दिवशी वंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रपती या व्यक्तींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रपतींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे. लोकर कपड्यांची गरज कोणत्या ऋतूमध्ये जास्त भासते ते आपल्याला विचारलेलं आहे. लोकर जे कपडे असतात त्या कपड्यांची गरज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य आहे. हिवाळ्यामध्ये लोकर कपड्यांची गरज सर्वात जास्त भासत असते. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे. जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. हरणांसाठी महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता एक गॅस वापरला जात असतो. जे रेफ्रिजरेटर असते विद्यार्थ्यांनो त्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. फ्रेऑन हा जो गॅस आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो. पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते ते विचारलेलं आहे. जे पाक्षिक वृत्तपत्र असते ते. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. दर 15 दिवसाला जे आहे पाक्षिक वृत्तपत्र जे आहे प्रकाशित केले जात असते. ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे. ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. एकूण 5 कड्यांचा समावेश ऑलिम्पिकच्या ध्वजावर असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केले जाते ते विचारलेलं आहे. तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. कोल्हापूरमध्ये तंबाखू उत्पादन सर्वात जास्त केले जाते. महात्मा गांधी कशाच्या सत्याग्रहासाठी दांडी या ठिकाणी गेले होते ते विचारलेलं आहे. दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कशाच्या सत्याग्रहासाठी गेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी यांनी दांडी येथे गेलेले होते. 1 टन ऊसापासून एकूण किती किलो साखर तयार होत असते. 1 टन ऊसापासून. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 1 टन ऊसापासून 120 किलो एवढी साखर तयार केली जाते किंवा होत असते. देशामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात जास्त कुपोषित मुलांची संख्या. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले आपल्याला आढळतात. सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे. एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सध्या भारतीय संविधानामध्ये 12 परिशिष्टे आहेत. ज्यावेळेस संविधान लागू झाले होते त्यावेळेस 8 परिशिष्टांचा समावेश होता. चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे ते विचारलेलं आहे. चिल्का हे प्रसिद्ध सरोवर ओडिशा राज्यातील. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. खुर्दा, गंजम, पुरी या सर्व जिल्ह्यांमध्ये चिल्का सरोवर आपल्याला पसरलेले पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव काय होते विचारलेलं आहे. जे आता छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव दिलेले आहे त्यांचे पूर्वीचे नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. व्हिक्टोरिया टर्मिनस असे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव होते. मानवी शरीराचे सरासरीचे जे तापमान असते किती सेल्सिअस असते. सरासरीचे तापमान मानवी शरीराचे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 37 सेल्सिअस एवढे मानवी शरीरातील सरासरीचे तापमान असते.
विद्यार्थ्यांनो, ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे. कारणास्तव त्या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक तर सर्वांनीच करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. आपल्यासाठी शिपाई हमाल पदासाठी जे संभाव्य असलेले PDF तयार केलेले आहे 440 पेजेसचे, सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. PDFला कशा प्रकारे घ्यायचं आहे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेले आहे, तर सर्वांनी नक्कीच घ्यावे ही रिक्वेस्ट आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.